नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे गोरक्षनाथ गडावरती आणि अतिशय सुंदर मंदिर आहे। मी तुम्हाला दाखवते मंदिर परिसर आणि मंदिर एकदम सुंदर आहे। मी ही फर्स्ट टाइम आले आणि खरंच खूप भारी वाटतंय। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड आणि मी आज आली आहे श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावरती, जे मांजरसुंबा या ठिकाणी आहे। हे ठिकाण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि राहुरीच्या मध्यवर्ती भागात आहे आणि या गडावर जायला रस्ता आहे आणि डोंगरावरती गाडी जाते ना, हे उत्तम आहे कारण की आता आम्ही तिकडे चालून आलेलो आहे, तर एवढं चालणं पॉसिबल नव्हतं। इथे गाडी जाते तर ते खूप छान झालं। आता आपण तिकडे गेलो होतो त्या किल्ल्यावरती, तुम्हाला दिसत असेल इथून। अतिशय सुंदर आणि वळणाचा रस्ता असल्यामुळे गडावरती जाण्यापूर्वी सुद्धा निसर्गाचा अनुभव घेत म्हणजे अतिशय सुंदर वाटते। ही फीलिंग सुद्धा एकदम भारी आहे। मंदिराची पूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही जसे वेगवेगळे फुलांचे फळांची वगैरे स्टॉल आहेत। देवाचा प्रसाद आपण घेऊ शकतो इथे, फुलं वगैरे। तर चला आता दर्शनाला जाऊयात पटकन। इथे वेगवेगळे स्टॉल पण लागलेले आहेत। श्री गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथाचे शोधासाठी स्त्री राज्यात गेले। स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व बालक मिनीनाथ हे औंढा नागनाथ, परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र करून गोदावरी नदीच्या संगमावर स्नान करून नेवासा सोनई मार्गे गोरक्षनाथ गडाकडे निघाले। राणी मैनावतीने मच्छिंद्रनाथाच्या झोळीत एक सोन्याची वीट दिली होती आणि मच्छिंद्रनाथांनी लघवीचे निमित्त करून त्यांची झोळी गोरक्षनाथांकडे दिली होती। श्री गोरक्षनाथांनी झोळीत जड काय आहे हे पाहिले तर त्यात सोन्याची वीट होती। ती सोन्याची वीट झोळीतून काढून सोनई तालुका नेवासा या गावाजवळ फेकून दिली। त्याच विटेच्या वजनाचा दगड झोळीत टाकला व पुढे मार्ग चालू लागले। मच्छिंद्रनाथ हे घनदाट अरण्य असल्यामुळे नेहमी येथे डर भीती त्यांच्या मनी होती। पुढे मिनीनाथ यांनी विष्ठा केल्यामुळे त्यास स्वच्छ करून आणण्याचे मच्छिंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथ यांना सांगितले। श्री गोरक्षनाथ यांनी मिनीनाथ यास कात्रड येथील ओढ्यावर नेऊन खडकावर आपटून त्याचे एक रक्तमांस मगरमाशास खाऊ घातले व फक्त त्वचा कातडी वाळू घातले। नंतर मच्छिंद्रनाथ यांनी मिनीनाथ कोठे आहे असे विचारले असता श्री गोरक्षनाथ यांनी तो वाळू घातला असे सांगितले। ते वाळत असलेला मिनीनाथ यांचे कातडे पाहून मच्छिंद्रनाथ यांनी आक्रोश केला। तेव्हा गोरक्षनाथ यांनी संजीवनी मंत्र जपून मिनीनाथ यास जिवंत केले। तर श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ व मिनीनाथ हे सर्व वांबोरी तालुका राहता येथे वामतीर्थावर स्नान करून गर्भगिरी डोंगरांच्या दिशेने प्रस्थान करू लागले। घनदाट अरण्य असल्यामुळे मच्छिंद्रनाथ नेहमी म्हणत असे, येथे चोरांची भीती वाटते। तेव्हा गोरक्षनाथ यांनी डर तो पिच्छे रह गया असे सांगितले। नंतर तिघेही गोरक्षनाथ गडाचे पायथ्याशी आले व डोंगर चढण करण्यापूर्वी गोरक्षनाथ यांनी मच्छिंद्रनाथांची झोळी त्यांच्याकडे दिली। मच्छिंद्रनाथांनी स्वतःची झोळी उघडली तर झोळीमध्ये सोन्याची वीट नाही, तर त्याऐवजी विटेऐवजी त्याच वजनाचा दगड पाहून मच्छिंद्रनाथांनी धरणीवर अंग टाकून तांडव करून मोठ्याने आक्रोश करू लागले। मच्छिंद्रनाथांचे असे वागणे पाहून श्री गोरक्षनाथ यांनी सध्याचे गोरक्षनाथ गड या ठिकाणी आणून सिद्ध योग मंत्र जपून संपूर्ण डोंगर सोन्याचा केला व मच्छिंद्रनाथ यास हवे तेवढे सोने घेण्याचे सांगितले। त्यानंतर श्री गोरक्षनाथ यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले की गुरुवर्य, तुम्ही योग्य असून सोन्याची वीट का आणली? तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की आपण सर्व तीर्थाटन करून आपल्या मायदेशी आल्यावर सर्व ऋषी मुनी गण गंधर्वास
नद्या यांना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिनाभर या ठिकाणी अन्नदान केले, म्हणून नाथ भक्त संपूर्ण श्रावण महिन्यात येथे भंडारा घालतात व येथे देवस्थान ट्रस्ट मार्फत दररोज विनाशुल्क अन्नदान केले जाते। तसेच प्रत्येक रविवारी भाविकांना मोफत महाप्रसादाचे आयोजन केले जाते। तुम्हाला मंदिराविषयी किंवा मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा असेल ना, तर इथे तुम्हाला फ्लेक्स देखील लावलेला आहे, त्यावरती तुम्हाला मंदिराविषयी सर्व माहिती आणि इतिहास काय आहे तो देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल। श्री गुरु गोरक्षनाथ म्हणजे हरिनारायणाचा अवतार, यांचा जन्म गौरी भस्मातून झालाय आणि भस्मरूपाला शिवस्वरूप मानले जाते, म्हणून गोरक्षनाथांना शिवाचा अवतार मानले जाते। गाईज इकडे साईडलाच खंडोबा मंदिर आहे, आपण तिकडे जाऊया दर्शन घेण्यासाठी। म्हणजे इथं भुयारी मार्ग म्हणावला गेला, भुयारी मार्ग। आता माझं दर्शन करून झालेलं आहे, तर मी खाली चालले गडावरून। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। दिंडी आली होती, त्यांनी आम्हाला जेवायचं आमंत्रण दिले, त्यामुळे आता आम्ही पण जेवण करणार आहे।